नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत 3 मुलांसाठी विनय. मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की माझ्या वडिलांनी माझे पालन पोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्ये करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलावर प्रेम करीत असतात. दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात. सद्गुणाचा त्याला उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करून देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपवतात. 4 शिष्यासाठी विनय. शिष्याने पुढील प्रमाणे आपल्या गुरूची सेवा करावी. ते आले असता आसनावरून उठून त्यांना मान द्यावा. त्यांना अभिवादन करावे. त्यांची सेवा करावी. ते शिकवतील ते उत्सुकतेने शिकावे. त्यांचे कोणते काम करावयास पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असता एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात. जे त्यांना ज्ञान आहे ते त्या शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्याचे सर्व तऱ्हेने त्याच्या रक्षणाची काळजी पाहतात. 5 पती पत्नीसाठी विनय. पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून, आदरभाव प्रदर्शित करून, ती जशी एकनिष्ठतेने वागून, तिला सत्ता देऊन, तिला लागणारे दागदागिने पुरवून तिची सेवा करावी. कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते. ती सासर माहेरच्या नातलगांचे आदरातिथ्य करून आपले कर्तव्य बजाविते. ती पतिव्रत्याने वागते. आपल्या नवऱ्याच्या उपार्जित धनावर दक्षतापूर्वक लक्ष ठेवते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाळते. कुलपुत्राने, औदार्याने, दाक्षिण्याने, दानधर्माने आपल्या मित्राची आणि सहकार्याची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे आणि आपण स्वतः त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या अपद अवस्थेत त्याग करीत नाहीत आणि त्याच्या परिवाराच्या हिताला जपतात. 6 धनी व सेवक यांच्यासाठी विनय. धन्याने नौकर चाकरांना पुढील प्रमाणे वागवावे. त्याने त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना काम द्यावे. अन्न व मजुरी द्यावी. ते आजारी पडले असता त्यांची शुश्रूषा करावी. असाधारण स्वादिष्ट पक्वाने त्यांनी वाटून खावी. वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी. कारण नौकर चाकर हे धन्यावर प्रेम करतात. ते त्यांच्या पूर्वी उठतात आणि त्यांच्यानंतर झोपतात. त्यांना जे द्यावे त्यात ते समाधान मानतात. ते आपले काम चोख बजावतात आणि त्यांची कीर्ती सर्वत्र वाढवितात. कुलपुत्राने आपल्या धर्मगुरूची सेवा काया वाचा मनसा त्याचवर प्रीती करून आपल्या घराचे दार त्यांना सदैव मोकळे ठेवून व त्यांचा ऐहिक गरजा भागून करावी. कारण धर्मगुरू आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून परागमुख करतात. त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायेने त्यांच्या संबंधी विचारणा करतात. जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात. 7 निष्कर्ष. भगवंताने सियाला वरील प्रमाणे उपदेश केल्यावर तो म्हणाला, सुंदर, फार सुंदर. एकदा स्थान भ्रष्ट झालेली वस्तू ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी किंवा जे गुपित होते ते उघड करावे किंवा पथभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा काळोखात दीप लावावा आणि डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवावा, अगदी त्याप्रमाणे भगवंतांनी मला अनेक रीतीने सत्यविषेद करून सांगितलेले आहे. मी भगवंतांना त्यांनी सांगितलेल्या धम्माला आणि संघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा. यापुढे आपण पाहणार आहोत कन्येसाठी विनय.
तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.